कंपल्सरी दोन्ही पॉवर पे सुरुवातीलाच होतील याची नोंद घ्या आपण. दोन्ही एंड कडून या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नाही कसं आहे आमचं काम असते त्यामुळे आमची नावं तोंडपाठ असतातच. त्या समेत आदरणीय अविनाशजी शेळके साहेब उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत. मॅचकडे जाणार आहोत. पहिला बॉल पिचिंग झाल्याच्या नंतर आपण पाहुण्यांकडे वळणार आहोत, परंतु या ठिकाणी पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती अगदी नजर लागावी गोलंदाजाला तसा प्रकार. नो बॉलचा इशारा, भीमरचा मारा या ठिकाणी जरूर केलाय. आणखी एक महत्वाची सूचना तुमच्यासाठी देतो. दोन्ही टीम म्हणजे ज्या ज्या टीम आज मैदानात खेळणार आहेत त्या सर्वांसाठी या मैदानामध्ये इलेक्ट्रिक वायर सप्लाय झालेली आहे. त्या इलेक्ट्रिक वायरला जर बॉल लागला आणि कॅच टिपली मैदानात तर ती कॅच कॅरी केली जाईल आणि त्याच्यानंतर तिला लागून जर षटकार आला चौकार आला तर तो सुद्धा ग्राह्य केला जाईल. इथे हा अडथळा कुठेच नाहीये. चांगला फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. डीके क्या बात आहे. दर दिवशी दर रात्रीला 12 वाजता लकी ड्रॉ ओपन होईल आणि 1 वाजता लकी ड्रॉ ओपन होईल. 12 वाजता जो लकी ड्रॉ ओपन होईल त्याच्यासाठी स्मार्ट वॉच आणि 1 वाजता ज्याच्या लकी ड्रॉ ओपन होईल प्रत्येक रात्रीला त्याच्यासाठी मात्र ही बायसिकल. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एकीकडे आता पाहुण्यांच्या माहितीसाठी जरूर सांगेल, याच परिसरात ज्यांनी आपलं अधिराज्य क्रिकेटमध्ये गाजवलंय ती मुगाई माता मुकपे टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते दहिवली टीम. या दोन संघादरम्यान संघर्ष पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर आज फार पर्वणी मॅच खरं म्हणाल समालोचनाची घ्यायला पाहिजे होती, परंतु पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. एकीकडे ज्यांच्या सानिध्यात आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी भव्य दिव्य स्पर्धा पार पडली, अगदी नाथखोला स्पर्धा म्हणायला लागेल. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष कर्जची स्पर्धा, अर्थातच हर्षभाऊ मोरे यांच्या नावाची ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्यांचाच संघ आज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी त्या स्पर्धेचं अतिशय चांगल्या प्रकारे संयोजन केलं ते केतन बामणे कीपरच्या भूमिकेत आपण पाहतोय. पंबाल सातत्यपूर्ण केल्या जाणाऱ्या चुका यावेळी मात्र पत्त्यावर पडत नाहीयेत. काय घडेल मैदानात माहित नाही, परंतु स्कोरबोर्डकडे लक्ष टाकण्याआधी आपण वळूयात मान्यवरांच्या स्वागताकडे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. काका या इकडे. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. एकीकडे दैवली टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते मुगाई माता मुकपे टीम. दोन्ही टीमचा आनंद तितकाच असेल, परंतु P1चं पहिला षटक आणि या षटकामध्ये पाहायला गेलं तर उत्तम दर्जाची गोलंदाजी चालू आहे. दहिवली टीम कडून आपण पाहतोय गोलंदाज विवेक पाहायला मिळतोय. नावात विवेक आहे, मैदानावरती तितकाच विवेक शाबूत ठेवलाय म्हणायला हरकत नाहीये आणि ते चांगले गोलंदाजी. षटकातला शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक.
चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत या ठिकाणी 11 आकड्यावरती. जाऊयात पाहुण्यांच्या स्वागताकडे. अर्थातच दोस्ती ग्रुपचे हे शिलेदार यांना विनंती करेल की आपण सन्मान करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अर्थातच रुपेशजी घारे, त्यासमेत चेतनजी चौधरी, त्यासमेत अतुलजी देशमुख, तिघांनाही विनंती की आपण मंचासमोर यायचंय. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौभाग्यवती नमिताताई सुधाकर घारे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या तीनही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. संपूर्ण दोस्ती ग्रुप चला, संपूर्ण दोस्ती ग्रुप चला आपण या. कर्जत पंचायत समिती सभापती सौभाग्यवती नमिताताई घारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खरं म्हणायला गेलं तर कर्जत पंचायत समितीला फार मोठा आज वलय प्राप्त झालाय. त्यासमोर दोस्ती ग्रुपच्या शिलेदारांना विनंती करेल की आपण कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यासमोर दोस्ती ग्रुपला विनंती करेल की आपण कर्जत नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यासमोर मी स्पर्धा घरची आहे त्यामुळे मी विनंती करेल आदरणीय कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिताताई घारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णताई ठाकरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. षटकार ठोकलाय खरं म्हणायला गेलं तर, आणि खरंय आम्ही आता राजकारणाचं व्यासपीठ नाहीये परंतु बोलायला हरकत नाही आपल्याला. आम्ही जो शब्द दिला सुद्धा भाऊंना तो यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडलाय, यात काही दुमत नाहीये. बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवले होते आमच्या या जिल्हा परिषद सदस्यांसाठी, परंतु देव आम्ही त्यांना पाण्यातच ठेवायला लावले. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच जणांची चालली होती तू मयमय, परंतु आम्हाला कमी मतांचाच आकडा विजयी करतो हे मात्र आमचा इतिहास आहे, हे विसरून चालणार नाही. कारण 19 मतांनी आता यावेळी निवडून आल्यात. त्याच्या अगोदर पंचायत समितीमध्ये केवळ मला वाटते 24 मतांनीच विजय आमचा प्रदीप ठाकरे यांचा झाला होता. हे फार 28 मत आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि एकीकडे पाहायला गेलं तर पंचायत समिती तर काय बोलूच नका, दुर्लाच. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य उषाताई टोंबरे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करेल नमिताताई घारे यांच्या शुभ हस्तेच केला जाईल. सर्व दोघी आणि दोघीही घरच्या आहेत. आता यापुढील जे महिलांचे सन्मान आहेत ते दोनही महिलाच करतील, आपल्या या पदाधिकारीच करतील या ठिकाणी. आणि त्याच समवेत आपण या ठिकाणी पाहतोय ज्यांनी राजकारणाचं बालकडू आपल्या वडिलांकडून घेतला आणि पतिदेवांची उत्तम साथ या कर्जत नगर परिषदेत ज्यांना लाभली, अर्थातच चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ऋतुताई टोंबरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोन षटके संपलेत.
योगेश फक्त स्कोअर कंप्लीट करा तिथे. 21 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या अंती. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अश्विनीताई पाटील उपस्थित आहेत. मी विनंती करेल उषाताई टुमरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अश्विनीताई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. अश्विनीताई पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. महिला विधानसभा अध्यक्ष खास करून कसं आहे वकिलांच्या समोर थोडी बोलती आपली बंदच होते असो. त्यासमोर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत महिला अध्यक्षा रंजनाताई दुले उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती. मी विनंती करेल नमिताताई घारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण रंजनाताई धुळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मी म्हटलंय की अगदी समोर वकील असला की जज साहेबांना सुद्धा प्रश्न पडतात थोडेसे, परंतु इथे कायद्याची लेखणी ज्यांच्या ताब्यात आहे त्या अश्विनीताई रंजनाताई धुळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. खरं म्हणायला गेलं तर आज ज्यांनी कायद्याची लेखणी आपल्या हातात दिली आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी मानवंदना दिली आहे. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समिती सदस्य नमिताताई श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. मी चला वहिनींच्याच हस्ते सन्मान होईल. विनंती करेल अर्थातच नमिताताई श्रीखंडे यांचा सन्मान कर्जत पंचायत समिती सदस्य. कर्जतला वलय का प्राप्त झालं त्याचं एक वैशिष्ट्य सुद्धा आहे. एकीकडे सभापती नमिताताई आणि दुसरीकडे सदस्य आपण पाहतोय त्या सुद्धा नमिताताई. फार मोठं वैशिष्ट्य आहे. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका सुचिताताई खोत उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका अंजलीताई कडू उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्या समेत या ठिकाणी उपस्थित मानसीताई कानिटकर यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मी विनंती करेल उषाताई टोमरे यांना की आपल्या शुभ हस्ते आता पुढील सन्मान करायचंय. मानसीताई कानिटकर कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका मानसीताई कानिटकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती उषाताई टोमरे जिल्हा परिषद सदस्यांच्या शुभ हस्ते. त्याच समय त्या ठिकाणी खोपोली शहर अध्यक्षा वैशालीताई जाधव उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. उषाताई चला आपण या जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करत आहात. स्पर्धा आपली आहे त्यामुळे आता सर्व सन्मान आपल्या शुभ हस्ते होतील. खोपोली शहर अध्यक्षा वैशालीताई जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. खोपोली शहराशी आमचं एक अतूट नातं आहे आणि ते नातं खोपोली शहराने सातत्यपूर्ण दाखवून दिलंय. त्याच्यातच आपण पाहतोय वैशालीताई जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समवेत या ठिकाणी कर्जत नगर परिषदेच्या माजी नगरसेविका भारतीताई पालकर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती.
भारतीताई पालकर माजी नगरसेविका यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कर्जत नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सुवर्णताई निलदे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुवर्णताई निलदे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कर्जत नगर परिषदेच्या माजी नगरसेविका. सर ऑन फील्ड डिसिजन. ओके, फलंदाज बाद. सेकंड रन आउट ना. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय नेहताई शिंदे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नेहताई शिंदे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी खोपोली माजी नगरसेवक सेविका अनिताताई शाह उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. ताई लोबे. 3 ओव्हर 26 धावा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पात्रेचा सरपंच प्रतिभाताई लोकरे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रतिभाताई लोकरे पात्रेच ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कोंदिवडे ग्रामपंचायतीच्या सदस्य रश्मीताई टोमरे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सरपंच स्वातीताई कदम उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. स्वातीताई कदम. चला नेक्स्ट मॅचचा एक कॉल आपण या ठिकाणी देतोय. नेक्स्ट मॅच असेल पुण्यनगरी पलसाई पळसझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये एम के फार्म पुरस्कृत सुनील 11 बीड या दोन्ही टीमनं इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी कॅप्टन आपण रेडी राहायचंय. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच मंचावरती ज्यांचं आगमन झालं आदरणीय सुनीलजी गायकवाड सर, आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चौथं षटक मला वाटते प्रगतीपथावरती आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. महिला राजकडून आपण आता पुरुष मंडळींकडे वळूयात. अगदी पुरुष पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान आपण अशाच पद्धतीने करणार आहोत. या ठिकाणी कर्जत पंचायत समिती माजी सभापती आदरणीय प्रदीपजी ठाकरे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जगदीशजी देशमुख यांना विनंती करेल की आपण कर्जत पंचायत समिती माजी सभापती प्रदीपजी ठाकरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे.
त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय लघुदादा श्रीखंडे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय लघुदादा श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील आदरणीय मनुदादा पवार. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुनीलजी गायकवाड उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. दोस्ती ग्रुपचे एक एक शिलेदार चला आपण फटाफट. चला जरा स्पीड घ्या आपण पण, म्हणजे पटापट आपली नावे घ्यायला नका लावू, मान्यवरांची नावे घेतो, पटापट या. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रल्हाद दादा चौधरी. त्याच समेत आपण पाहतोय आमचे सरपंच प्रमोददादा देशमुख यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय बंडूशेठ तुर्डे यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं आता सुवर्ण संधी आहे. मालुसरे फार्मचे प्रोप्रायटर विनोदजी मालुसरे यांच्याकडून ऐवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. 5ही रात्रीमध्ये जो प्रेक्षक खऱ्या अर्थानं ऐवा कॅश घेईल त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मालुसरे फार्म विनोदजी मालुसरे यांच्याकडून. येस, आणि तदनंतर जाऊयात आपण महत्वपूर्ण सन्मान. खरं म्हणायला गेलं तर अगदी ज्यांनी तरुणांच्या गळ्यात ताईत म्हणून आपलं काम केलं अनेक दिवस, मी तर म्हणेल यंग टॅलेंट कसं घडलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने कर्जत नगर परिषदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवला, आणि सांगायचं झालं तर जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली होती ते आदरणीय हर्षलभाऊ मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. येथे फार महत्वाची भूमिका कर्जत नगरपालिकेत त्यांनी बजावली, आणि त्यांच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य स्पर्धा राष्ट्रवादी कर्जत तालुका शहर अध्यक्ष ज्यांच्या नावाने गणली जाते ती स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पाडली. ते हर्षलजी मोरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. हे फार महत्वाचं आहे. पहा, 50% नाही 100% आरक्षण दिलं हर्षल भाऊ मोरे यांनी. ते म्हणतात एकत्रित सन्मान गरजेचा आहे. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय अनिलजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अनिलजी पाटील. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय उत्तम भोईर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती.
उत्तमजी भोईर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय अविनाशजी शिर्के उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अविनाश दादा शिर्के. थोडा पुरुषांचा सन्मान मला वाटते थांबवतो. चला या ठिकाणी महत्वपूर्ण सन्मानाकडे आपण जाऊयात. ते तर होणारच आहे कारण बाकीचे सन्मानवर बाकी आहेत, परंतु आज महिला राजची फार मोठी इच्छा आहे की उद्घाटन जर आमच्या हस्ते झालंय तर ज्यांनी या स्पर्धेची संकल्पना या ठिकाणी मांडली आहे आदरणीय जगदीशदा देशमुख यांचा सन्मान महिला राजच्या शुभ हस्ते होतोय. या लवकर या, तो जोडीचा सन्मान होतो. आदरणीय जगदीशदा देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. दोस्ती ग्रुप मधले खंदे आधारस्तंभ आणि खास करून ज्यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ गारे निमित्त जरूर आहेत, परंतु ज्यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्याला अगदी तिरुपती पर्यंत बाळाजीचं दर्शन घडवून आणणारे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ते जगदीशदा देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. महिला राज यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अशीच उत्तरोत्तर प्रगती समाजकारण आणि राजकारणात होत राहो ही सदिच्छा या व्यासपीठावरून व्यक्त करूयात आणि जगदीशदादा देशमुख यांना देऊयात पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा. महिला राजच्या वतीने मात्र सन्मान या ठिकाणी केला जातोय. सेफ आहे सर, फलंदाज बाद. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत. त्याच समेत आपण पाहतोय आदरणीय अनुपजी साबणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 44 जावा झाल्यात. हर्षल भाऊंच्या कांद्याला कांदा लावून अगदी लहानपणापासून दोस्ती यारीतलं एक मिश्रण जरूर पाहायला मिळत आहे. ते अनुपजी साबणे यांचा सन्मान. महिला राजला विनंती थोडं बसा, आपण थोडं बसा, 5 मिनिटे लागतील. ताई तुमचा डायलॉग मी विसरलो नाहीये, तो डायलॉग मला मारायचा आहे. शांत बसा आपण, थोडस होईल कार्यक्रम. तुम्ही शांत होऊन जमणार नाही कारण तुमच्या नावात फायर आहे. या ठिकाणी अनुपजी साबणे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय अकिबजी पाटील उपस्थित आहेत. यांचा आता सन्मान करण्याची विनंती. अकिबजी पाटील. अकिबजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय अंकुशजी दाभणे उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. अंकुश आता चला, 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. बॅटिंग करते मुगाई मुकफे टीम. 48 धावा धावफलकावरती. त्यांच्या विरोधामध्ये दहिवली. पहिलं सत्र चालू आहे. मान्यवरांचा सन्मान देखील आपण पाहता या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल गोलंदाज आकाशचा. समोर आलेत
अगदी आपण पाहता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध फील्ड केलं जातो तोपर्यंत धावा मिळतील. ती फक्त एकच 49 धावा धावफलक्यावरती आल्यात आणि 50 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते मात्र आता दैवली टीमच्या अगेन्स्ट. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय सोमनाथजी वाघमारे उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. सोमनाथजी वाघमारे. सोमनाथजी वाघमारे यांना विनंती की आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जात आहे. चला पळसझरी आणि बीड दोन्ही टीमचे कर्णधार या आपण टॉस देखील संदीप सर टॉस देखील घ्या मान्यवरांच्या शुभ असते लगेच. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय अंकुशजी ठोंबरे उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. अंकुशजी ठोंबरे. अंकुशजी ठोंबरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच समेत आदरणीय दिलीपजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. दिलीपजी देशमुख. आदरणीय दिलीपजी देशमुख. त्याच समेत आदरणीय गणेशजी शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. गणेशजी शेलके. आदरणीय गणेशजी शेलके यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय पुंडलिकजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. पुंडलिक देशमुख. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय रोहितजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय दिनेशजी पवार उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. दिनेशजी पवार. त्याच समेत आदरणीय प्रकाशजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. प्रकाशजी कदम. प्रकाशजी कदम. त्याच समेत आदरणीय मोहनजी शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. मोहनजी शेलके. त्याच समेत आदरणीय तानाजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. तानाजी देशमुख. त्याच समेत आदरणीय सोमनाथजी वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. संदीप सर टॉस देखील घ्या. त्याच समेत आदरणीय शिवाजीदादा शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय मंगेशदा घोलाप या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. मंगेशदा घोलाप. आणि आणखी एका सन्मानाकडे आपण जाऊयात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये अगदी सोनेरी चंदेरी कलरच्या ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते आदरणीय शंकरजी देवघरे यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय शंकरजी देवघरे.
आदरणीय शंकरजी देवघर यांना विनंती की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या चमचमत्या चंदेरी सोनेरी कलरच्या ट्रॉफीज आपण अनुभवतोय आणि अगदी राजमुकुट तसा शोभावा तशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी देवघरे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आदरणीय शिवा राजपूत उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय भाऊ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय भाऊ कदम. थोडं सत्कार थांबत आहे, एक टॉस कडे जाऊयात. चला टॉस कडे जाऊयात. एकीकडे आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून नुकतीच कालची रजनी यशस्वीरित्या पार पडली, पळसाई चषक 2026 पुण्यनगरी पळसदरी, आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय सुनील 11 बीड टीम. आणि मी विनंती करेल वहिनींना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कर्जत पंचायत समिती विद्यमान सभापती नमिताताई घारे यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. कॉल असेल तो स्वर्गीय सुनील 11 बीड टेल आणि अलाय हेड. येस, टॉस जिंकलाय पलसदरी टीम. डिसिजन बॅटिंग असेल आमची. वेल, अगदी कालची रजनी तुमच्या माध्यमातून संपली गेली. अर्थातच एक क्रिकेटची ती पर्वणी पाहायला मिळाली, परंतु एकंदरीत या स्पर्धेत खेळताना कसं वाटतंय? निश्चितच आम्ही इथे दरवर्षी खेळतो आणि हा एक आमच्यासाठी म्हणजे निश्चित आमची टुर्नामेंट झाली. आता आम्ही न्यू टुर्नामेंटमध्ये येतोय आणि चांगलं आयोजन आहे आणि दरवर्षी चांगलं आयोजन असतो, काहीतरी नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस सुद्धा चांगलं आयोजन केलंय. सो आमचा होप असेल की इथे जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. वेल, तर हे होते सार्थक सुर्वे. त्याच्यानंतर टॉस गमावलाय, जिंकला असं तर डिसिजन काय? फिल्डिंग. एकंदरीत तुम्हाला सुद्धा सातत्यपूर्ण एक नवीन अनुभव या मैदानाचा जरूर येतोय. अगदी याच परिसरात आपली टीम गाजावाजा करताना दिसून आली आहे, परंतु स्पर्धेबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूप छान आहे. दरवर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतो. चला, दोघांनाही शुभेच्छा असतील. वळूयात पुढील सन्मानाकडे. स्कोर बोला. 13 धावा झाल्या. व्हाईट बॉल +1 या देखील आदरणीय होतील. भरतजी शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भरतजी शिर्के, फक्त शेवटचे 2 मिनिटे घेतो. त्याच समेत आदरणीय लक्ष्मणदादा तुरडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आपण जाऊयात. या ठिकाणी अगदी अश्विनीताई सुद्धा उपस्थित आहेत आणि रंजनाताई सुद्धा उपस्थित आहेत. दोघींकडे आपण माईक सपोर्ट करूयात. अगदी मी तर म्हणेल आमची अगदी महिलांची बुलंद तोप रंजनाताई फुले यांच्याकडे सुरुवातीला आपण जाऊयात. नमस्कार. हॅलो, ठीक. नमस्कार. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं न खऱ्या अर्थानं आपल्याला मानाचं स्थान दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज आज या स्टेजवर महिलांना समान हक्क देऊन खऱ्या अर्थानं महिलांना पुढे आणण्यात ज्यांचा सहभाग आहे आणि आज त्यांची जयंती आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि त्यांच्याचमुळे आज इथे पुरुषांनी आयोजन केलेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेत आज महिलांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि महिलांना प्राथमिक स्थान दिलं जात आहे. खरोखरच अशा ह्या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्याकडून तसेच माझ्या ह्या महिला संघटनेकडून त्रिवार अभिवादन. आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य पुढे नेतो ते अजितदादा पवार यांना सुद्धा त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी A1 चषक जोडी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब आणि या भागातील कर्जत तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे जगदीशदादा देशमुख ह्या दोघांच्या मैत्रीची जोडीच म्हणजे A1 जोडी आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित या ठिकाणी ही जी A1 जोडी भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय नमिताताई घारे, कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सन्माननीय पुष्पाताई दगडे, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावर असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सन्माननीय त्याचबरोबर नगरसेविका, माजी नगरसेविका, सरपंच, माजी सरपंच, व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागातील तर सर्वच तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं तर A1 जोडीच्या बाबतीत आपल्याला सांगायला नको. सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब आणि जगदीशदादा देशमुख यांच्या मैत्रीचा दाखला देणं म्हणजे A1 चषक जोडी नाही तर प्रत्येक कामामध्ये ह्या दोघांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तो कार्यक्रम पुढे नेण्यात सुद्धा या दोघांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. अगदी आत्ताच टॉस उडवताना एका खेळाडूने सांगितलं की आयोजन खूप छान केलेलं आहे. मला या माध्यमातून त्यांना सर्वांनाच सांगायचं आहे की आयोजनाचे बादशाह म्हणून सुधाकरजी घारे साहेब यांची जी ओळख आहे कर्जत तालुक्यामध्ये, पण निश्चितच त्यांच्या पाठीशी जगदीशदादा देशमुख आणि त्यांची टीम अगदी मोलाचं सहकार्य त्यांना करत असते. आणि नेहमीप्रमाणेच या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेमध्ये कार्यक्रमाचं आयोजनही अगदी भव्य दिव्य केलेलं आहे. अप्रतिम कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर आज या ठिकाणी ही स्पर्धा होत असताना मला एकच संदेश द्यावा असा वाटतो की खेळाडू मैदानात खेळत असतात. क्रिकेट हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण खेळ कोणताही असू दे, कबड्डी असो, क्रिकेट असो, खो खो असो, त्या पाठीमागे एकच भावना असते, ती म्हणजे सांघिक वृत्ती. आणि त्या वृत्तीच्या माध्यमातून आपण समाजामध्ये कसं राहायचं ह्याचंच हे दर्शन दिलं जातं. खिलाडू वृत्तीने हार जीत पत्करायची असते, स्वीकारायची असते आणि पुढे जायचं असतं. खरं तर या स्पर्धांचे आयोजन करण्यापाठीमागे समाजामध्ये एकी राहणं, एकोपा राहणं, त्याचबरोबर समाजामध्ये समता राहणं हा उद्देश असतो. आणि हे उद्देश निश्चितच सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब आणि जगदीशदादा देशमुख यांच्या माध्यमातून या खांडपे विभागामध्ये वासरे खोंड्यामध्ये पाडला जातो. आज या ठिकाणी आम्हा सर्व महिला भगिनींना या ठिकाणी बोलवलं, सन्मान केलात. खऱ्या अर्थानं महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं कार्यक्रमाचं उद्घाटन असो किंवा त्यांचा सन्मान असो केला, त्याबद्दल मी निश्चितच आपले सर्वांचे आभार मानते आणि रजा घेते. धन्यवाद. त्याच समेत आपण अश्विनीताईंकडे जाऊयात. नमस्कार. A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट या स्पर्धा इथे भरवलेल्या आहे. या स्पर्धेचे आपल्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ घारे आणि त्यांचे मित्र श्री जगदीशदादा देशमुख यांच्या या A1 जोडीने जे अतिशय उत्कृष्ट असं या खांडपे विभागामध्ये क्रिकेटचं आयोजन इथे केलेलं आहे.
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित सभापती कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिताताई घारे, तसेच आपल्या कर्जतच्या डॅशिंग नेतृत्व आणि प्रथम नागरिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आपल्या दगडेताई, दोनही जिल्हा परिषदेचे सदस्या, पंचायत समिती सदस्या, तसेच आपल्या सर्व नगरसेविका आणि ज्या सर्व जेंट्स मंडळींनी इथे आम्हाला महिलांना पुढे घेऊन इथे व्यासपीठ निर्माण करून दिलेले सर्व सन्माननीय आपले सदस्य असतील आणि जे आयोजक आहेत ते सर्वच, अतिशय उत्कृष्ट असं नियोजन म्हटलं की आमच्या सुधाभाऊंचं नाव पुढे येतं आणि या नियोजनांच्या मार्फतच एक अतिशय असा उत्कृष्ट इथे ज्या वेळेला आपल्या खेळाडूला संधी मिळते त्यातून हे खेळाडू घडत असतात आणि त्यातलाच एखादा खेळाडू आपल्या विभागाचं नेतृत्व करतो. विभागाचं नेतृत्व करत असताना जिल्ह्यातून आपल्या देशाचंही नेतृत्व करतं. म्हणूनच आज क्रिकेट म्हटलं, क्रिकेट हा खेळ जरी आपल्या देशाचा नसला तरी सुद्धा आज संपूर्ण भारत देश हा या क्रिकेट खेळामध्ये एक स्वतःचं नाव राखून आणि राज्य करतोय. आणि त्याचं कारण असं आहे की आपण जे ह्या स्पर्धा गावोगावी नव्हे तर विभागामध्ये जे भरवतो यातून आणि इतकी ह्या खेळाला आपल्याकडे आवड निर्माण झाली, प्रसिद्धी दिली गेली, त्याचं कारण की तुम्ही दिलेली ही सर्व जे आयोजक आहे यांना मी धन्यवाद देईन की तुमच्यामुळेच हे खेळाडू आज आपले नवनवीन उदयास आलेले आहेत आणि हे उदयास आलेलेच खेळाडू आपल्या देशाचं नाव लौकिक करत आहेत. आम्ही खोपोलीवरून आलो, मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली, पण मी जगदीश दादांना विनंती करते, दादा महिला राज्य आमचं आज स्टेजवर आहे, पण अशीच कधीतरी महिला युवतींसाठी सुद्धा आपण स्पर्धा भरवावी. त्यावेळेला आम्ही समजू की खरं महिला राज्य इथे आहे आणि याचंही आयोजन याच्या पुढे भले थोड्याफार फरकाने काय हळूहळू तुम्ही करत जावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 18 बॉल आणि 28 धावा संख्येची गरज आहे. यस, या ठिकाणावरून आपण पाहतोय आमच्या महिला राज सध्या मंचावरून रजा घेत आहेत. मनस्वी आपलं या ठिकाणी स्वागत आणि आभार सुद्धा. अठरा बॉल 28 ची गरज आहे. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच एकीकडे पाहणार आहोत स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल पुण्यनगरी पळसाई पळसदरी.
हॅलो, या ठिकाणी आदरणीय अनिलजी निरगुडा उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अनिलजी निरगुडा, अनिलजी निरगुडा यांना विनंती की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. अनिलजी निरगुडा, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. त्याच समेत विनंती करेल आमचे पत्रकार बंधू जगदीशजी दगडे यांना की आपण सुद्धा या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पत्रकार बंधू जगदीशजी दगडे. आदरणीय जगदीशजी दगडे आमचे पत्रकार बंधू. येस कॅमेरामन. आणि अर्थातच थोडं त्यांनी मिस केलं, लेट आले, मंचावर यायला थोडे लाजले, परंतु काय हर्षलजी मोरे यांच्या स्पर्धेमध्ये दमदार सुरुवात केली होती त्यांनी. बॅटिंग बॉलिंग यश आपण पाहतोय मंचावरती दाखल झालेत. स्वागत आपलं सुद्धा. जय आपण पाहतोय अगदी मंचावरती ते दाखल झालेत. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय अनंत भोईर यांचा होता सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनंत भोईर. 28 धावा झाल्यात. त्याच्यामध्ये एक वाईट ऍड होईल, म्हणजे 29 धावा धावफलक्यावरती आहेत. 16 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे दहिवली टीमला. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय रमेशजी गारे उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान करण्याची विनंती. रमेशजी गारे. त्याच समेत आदरणीय सुरेशजी शिर्के यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुरेशजी शिर्के. सोळा बॉल मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. फक्त 4 धावसंख्येची तफावत आहे. त्याच समेत विजयजी शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान करण्याची विनंती. विजयजी शिर्के. पकडली कॅच. फलंदाज बाद होईल रेहान शेख. मोठी विकेट आली आहे दहिवली टीमची. 16 बॉल मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता होती. 2 व्हाईट बॉल आले होते, आता मात्र विकेट आली आहे. आदरणीय रामदासजी लोभे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. काही काळजी करू नका, ही मॅच अशीच होणार आहे आपली, हे सगळ्यांना माहित होतं. त्याच समेत आदरणीय उत्तम दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण मंचावरती या. खरं म्हणायला गेलं तर या व्यक्तीशिवाय मंचाला खरं म्हणायला शोभाच नाही. हे व्यक्तिमत्व गरजेचंच आहे. 15 बॉल मध्ये आता 20 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि आता 5 धावसंख्येची तफावत आहे या मॅच मध्ये. उत्तम दादा देशमुख आपण मंचावरती या. आदरणीय दिलीप दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. दिलीप दादा देशमुख आपण सुद्धा मंचावरती या. दिलीप दादा देशमुख यांचा सन्मान करण्याची विनंती. नितीन पाटील आणि आदरणीय शेखरजी डोले यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत.
आदरणीय दत्तात्रय देशमुख यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दत्तात्रय देशमुख. आदरणीय संतोषजी शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संतोषजी शिर्के. 12 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली आहे. 12 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. मान्यवरांचे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. एवन जोडी चषक 2026 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मान्यवरांच्या शुभ असल्याने त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण करतोय. आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहताय दोस्ती ग्रुप खऱ्या अर्थानं आपण पाहताय आयोजित ही स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा. 4थं पर्व या स्पर्धेचं. पाणी घेऊन जा लवकर जा. जास्त वेळ घेऊ नका कारण की मान्यवरांचा सन्मान चालू होता तर म्हणून आपण थोडस उशिरानं. थँक्यू डीजे. थँक्यू. थोडं बाईट चालू आहे. थांबा डीजे थोडं थांबा. डीजे सुधीर ढोले गोलंदाजी मार्कवरती आला. पहिलाच बॉल फाईन लेगच्या वरून केलाय. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार.
7 बॉल मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. आयोजकांची त्या ठिकाणी बाईट चालू होती. पत्रकार त्या ठिकाणी आपण पाहता आयोजकांची बाईट घेतात, त्याच्यामुळे आपण माईक थोडा वेळ बंद ठेवला होता. पुन्हा एकदा तुमच्या समोर जोडलं. हो, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळेल. म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला, शेवटचे 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. साकिंग एनवरती पराग शिंदे, गोलंदाजी मार्क होती प्रवीण शेवाले. व पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चाललाय वैभव शेवाले. बॉल कडे आलाय, थोडा फंबल झालाय. तोपर्यंत धावा 2 मिळतात. बॅकअप चांगलाय, बॅकअप चांगलाय. तिसरा दाबेचा प्रयत्न, परंतु पाठीमागे फिरवलंय. 6 बॉल मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती धाव आली होती मात्र 2 धावांना आपण पाहता धाव फलक आता जाऊन पोहोचले ते एकंदरीतच 43 वरती. आता येणारे 5 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 5 बॉल मध्ये 7 धावा तर इथे कंपल्सरी बनवाव्याच लागतील. चांगली फाईट, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचे 2 बॉल आणि आता 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. पराग शिंदेची विकेट आली आहे. काय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला प्रवीण शेवालेचा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी केतन बामणे याला तुम्ही पाहताय. 2 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. राज नॉर्थ एंड वरती आहे. प्रवीण शेवालेचं कौतुक करायला हवं. शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय 6 बॉल मध्ये त्याला 9 धावसंख्येचा बचाव करायचा होता आणि अगदी मॅच जर पाहिली तर मात्र 2 बॉल आणि 3. आदरणीय संदेशजी गारे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की मंचावरती या. आणि उत्तम मामा आपणा सुद्धा विनंती की आपण मंचावरती या. तुम्ही भले तिकडे त्याच व्यासपीठावरती नका जाऊ, पण आमच्या बाजूला तुमची गरज आहे आम्हाला. उत्तम मामा या. आपण या व्यक्तिमत्वाशिवाय या स्पर्धेला मजाच नाही. मामा आहेत शेवटी. शेवटचे 2 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. केतन बामणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. प्रेशर तर अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही टीम वरती आहे. मॅच अगदी आपण पाहताय क्लोज आली आहे. कोणता संघ या मॅचचा क्लोज एन्काउंटर करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एवन जोडी चषक 2026 पर्व 4 या स्पर्धेत आपण पाहताय. देखणं दर्जेदार नेटनेटकाचं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अफाट मेहनत या स्पर्धेमागे गेले 3 वर्षे खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार झाल्यानंतर चौथ्या पर्वामध्ये 2 बाईक्स ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. शेवटचे 2 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडीशी प्लॅनिंग थोडीशी स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखली आहे ती आता दहिवली टीमनं. लेफ्टी बॅटर आलाय. हो इथे फुलटाच बॉल मिळाला आहे. बॅक टू द बॉल डायरेक्ट हिट. फलंदाज नो बॉल आहे. चेक करायचं. वेट साईड साठी आपण चेक करतोय. पंचांचा कॉल या ठिकाणी आपण पाहताय. वेट साईड साठी या ठिकाणी चेक केले जातो, परंतु डायरेक्ट हिटर झाली आहे. फलंदाजचं मात्र इथून निश्चितच बाद आहे. केतन बामणे. चेक केलं जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहताय. टेक्निकल रूम मधून हा डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल. इट्स अ नो बॉल. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा आहे मुगाई बाता बोगपे टीम साठी, परंतु विकेट देखील आली आहे हे देखील तितकंच खरं आहे. नो बॉलची ती धाव आता धावफलक्यामध्ये पाहायला मिळतीये आणि नेक्स्ट बॉल आता इथून फ्रीडचा पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये आता धाबा बनवायच्या आहेत. त्या 2 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकला नव्हता केतन. तिथे मात्र बरोबर गोलंदाजांना आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं. डायरेक्ट हिट केली. फलंदाज बाद झाला, परंतु नोची 1 धाव इथून धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतीये. चला चला स्पीडअप करा. एकत्रित येऊ नका. चला स्पीडअप करा. जास्त वेळ नका घेऊ. बराचसा वेळ या मॅच साठी, कारण की मान्यवरांचा सन्मान चालू होता त्याच्यामुळे मॅच कडे लक्ष थोडं कमी आलं. परंतु आता इथून सर्व मॅचेस बरोबर आपण टाइम मध्ये कंप्लीट करणार आहोत. म्हणजे प्रत्येक मॅचला हा फ्रीडचा बॉल असणार आहे. 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. राज ऑन स्ट्राईक आहे. जो राज खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंड वरती होता तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आला. चांगली मॅच. एवन जोडी चषकातील पहिलीच मॅच इतकी जबरदस्त पाहायला मिळतीये. हाय व्होल्टेज राबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच जी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता एवन जोडी चषकाच्या माध्यमातून. मालुसरे फार्मचे प्रोप्रायटर विनोदजी मालुसरे यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि एका हातात जर का पकडली या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशजी घारे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघा प्रेक्षकांसाठी देखील आता सुवर्ण संधी आहे. एवन जोडी चषक 2026 ची स्पर्धा आणि पहिल्याच रात्रीमध्ये हो इथे फटका लॉप केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न स्टॅकिंग एंड वरती. हो डायरेक्ट हिट, परंतु इथे मात्र एसट्या उडवल्याच नाही. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि पहिल्या मॅच मध्ये जिंकली आहे ती मात्र दहिवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम दहिवली. परंतु मॅच काय जबरदस्त पाहायला मिळाली आहे. एवन जोडी चषकातील पहिलीच मॅच इतकी जबरदस्त पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत निर्णायक क्षणी ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील लगेच